आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, साम टीव्हीचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आपल्या प्रेक्षकांनी पाहिला, मात्र हे इन्व्हेस्टिगेशन करत असताना शेतकऱ्यांच्या नेमक्या काय तक्रारी होत्या, कशा पद्धतीने या भाबड्या शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, काय सांगाल? नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये युरिया खताचा काळा बाजार समोर आला। एकंदरीत पाहायला गेलं त्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांनी साम टीव्हीशी संवाद साधला त्यावेळेस असं प्रत्यक्षात निदर्शनास आलं की कृषी दुकानदारांकडनं बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते युरिया खताची टंचाई दाखवून शेतकऱ्यांना अव्वाची सव्वा भावामध्ये युरिया खताची विक्री केली जाते। प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांची लूट कृषी दुकानदारांकडनं होताना पाहायला मिळते। सुरुवातीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी ज्यावेळेस साम टीव्हीशी संवाद साधला त्यावेळेस असं सांगितलं की ज्यावेळेस युरिया खत आम्ही घ्यायला गेलो त्यावेळेस युरिया खत 266 ऐवजी 400 रुपयांना प्रति गुणी दिली जाते, तर इतर खतं घ्या तरच दुसरं युरिया खत मिळेल अशी देखील अट कृषी दुकानदारांकडनं घालण्यात आलेली आहे। म्हणजे 14-35-14 त्याचबरोबर 10-26-26 किंवा DAP किंवा इतर काही खतं घेतली तरच युरिया खत मिळेल अशी अट कृषी दुकानदारांकडनं घालण्यात आलेली आहे, असं शेतकऱ्यांना साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे। यानंतर साम टीव्हीने थेट प्रत्यक्षात जाऊन कृषी दुकानदारांच्या दुकानामध्ये जाऊन या संपूर्ण प्रकरणाचं इन्व्हेस्टिगेशन केलं। नक्कीच तुम्ही स्वतः दुकानामध्ये जाऊन या संदर्भातला पर्दाफाश झालेला आपण पाहिलंय। आता आखाती युद्धाच्या नावाखाली भाववाढ झाल्याचं सांगून दुकानदार लूट करतायत, मात्र प्रत्यक्षात स्थिती काय आहे, तुम्ही शहानिशा केलेली आहे का? नक्कीच आखाती देशातील जे दोन देशातील आखाती युद्ध सुरू आहे किंवा या युद्धाचा फटका जे आहे ते एकंदरीत पाहायला मिळतोय किंवा बसताना पाहायला मिळतोय। मात्र ह्याच्यामध्ये दोन देशातील आखाती युद्धाचं कारण समोर करत जे की खतांची दरवाढ झालेली आहे किंवा खतांचा भाव वाढलेला आहे, खतं मिळत नाहीत, खतांचा तुटवडा आहे असं कृषी दुकानदारांकडनं शेतकऱ्यांना भासवलं जातंय आणि म्हणूनच खतांचे भाव वाढलेत किंवा युरिया खताचा भाव वाढलेला आहे असं दाखवलं जातंय। हेच कारण समोर करत 266 रुपयांची गोणी 400 रुपयांना विकली जाते। या संपूर्ण प्रकरणाची साम टीव्हीने थेट इन्व्हेस्टिगेशन करत स्टिंग ऑपरेशन करत थेट कृषी दुकानदारांकडे जाऊन मोंढा परिसरामध्ये जाऊन या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली। त्यावेळेस असं निदर्शनास आलं की 266 रुपयांची गोणी 400 रुपयांना विकली जाते, तर इतर खतं घ्या तर दुसरं खत किंवा युरिया मिळेल असं सांगितलं जाते। तर आम्ही या संपूर्ण प्रकरणानंतर कृषी विभागाकडे संवाद साधला किंवा कृषी अधिकाऱ्यांना विचारलं असतं त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की कुठेही खतांचा भाव वाढलेला नाही किंवा युरिया खताचा तुटवडा हो, देखील नाही किंवा युरिया खताचा भाव वाढलेला नाही। जी 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 आपण पाहिलेले की युरिया खताचे भाव खरं तर वाढलेले नाहीयेत, मात्र युद्धाचं कारण पुढे करून मुद्दामून याची साठवणूक केली जाते। काळा बाजार सुरू आहे। 299 किंवा 200-250 रुपयांना मिळणार आहे खत जवळपास 400 रुपयांना विकलं जात आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांना फसवलं जात आहे।